नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का. जुना सहकारी आणि कट्टर शिवसैनिक म्हणून उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेला निष्ठावंत सहकारी गेला. एकनाथ शिंदेंनी कितीही आमिष दाखवली तरी त्यांच्यासोबत पक्षफुटीनंतर न गेलेला कट्टर शिवसैनिक आज हरपला. नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण नेमकं बघणार आहोत की काय झालेलं आहे. राज्यातील राजकीय उलथापालथीच्या काळात अनेकांना सत्तेची आणि पदांची आमिषे दाखवली जात असताना एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून प्रस्ताव येऊनही त्यांनी आपली निष्ठा ढळू दिली नव्हती. शिवसेना म्हणजे बाळासाहेब आणि बाळासाहेबांचा वारसा म्हणजे उद्धव साहेब हे त्यांचे ठाम मत होते. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसदार हे उद्धव ठाकरेच आहेत असं म्हणणारे आणि कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे मराठी माणसासाठी हक्कासाठी लढताना त्यांना अनेकदा संघर्ष करावा लागला, अनेकदा जेलवारीसुद्धा झाली. त्यांच्या कामाची दखल स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा घेतली होती. अनेक सभांमध्ये हा खरा माझा शिवसैनिक आहे असं म्हणत त्यांना शाबासकी दिल्याच्या जुन्या आठवणी शिवसैनिकांनी सांगितल्या. त्यांच्या कार्यपद्धतीत आक्रमकता होती, पण ती मर्यादित आणि संघटनेसाठी उपयोगी होती. शाखा प्रमुख ते विभागातील प्रभावी पदाधिकारी असा त्यांचा प्रवास मेहनतीचा होता. राजकीय फुटीच्या काळात न ढळलेली निष्ठा. राज्यात सत्तांतराच्या घडामोडी सुरू झाल्या आणि शिवसेनेत मोठी फूट पडली. अनेक पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते गटबाजीच्या राजकारणात अडकले. काहींनी सत्तेसाठी बाजू बदलली, मात्र त्यांनी शब्द स्पष्ट सांगितले की सत्ता येते जाते पण विचार कायम असतात. एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून त्यांना महत्त्वाचे पद आणि आर्थिक सहाय्याचे संकेत दिल्याची सुद्धा त्यावेळी जोरदार चर्चा होती, परंतु त्यांनी ठाम नकार दिला. त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या मते की तो कट्टर शिवसैनिक बाळासाहेबांचा आहे आणि माझं आयुष्य उद्धव साहेबांसोबतच संपेल ही भूमिका त्यांच्या व्यक्तिमत्वाची साक्ष देणारी होती. मुंबईतील सामाजिक कार्यांचा ठसा. हे केवळ राजकीय कार्यकर्ते नव्हते तर सामाजिक क्षेत्रातही सक्रिय होते. कोविड काळात रुग्णांना बेड मिळवून देणे, ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था, गरजूंना अन्नधान्य पुरवणे अशा अनेक कामांमधून ते पुढे आले होते. मुंबईतील मराठीबहुल भागात गणेशोत्सव, दहीहंडी, शिवजयंती यांच्यासारख्या उत्सवामध्ये ते नेहमी पुढाकार घेत युवकांना संघटित करून ते व्यसनमुक्ती आणि रक्तदान शिबिरांसारखे उपक्रम राबवत. उद्धव ठाकरे यांची भावना त्यानंतर त्यांनी बोलून दाखवली. त्यांनी सांगितलं की हा माझा फक्त कार्यकर्ता नव्हता तर माझ्या कुटुंबाचा एक सदस्य होता. अशी भावना उद्धव ठाकरे यांनी केली आणि तो शिवसैनिक म्हणजे जयंत परब. कट्टर शिवसैनिक आणि कोकणातील मूळ असलेले परंतु मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून काम केलेले परब हे अतिशय सगळीकडे असे परिचित शिवसैनिक होते. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करताना मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. भगव्या झेंड्याखाली जयंत परब अमर रहेच्या घोषणा देण्यात आल्या. कार्यकर्त्यांच्या आठवणी. ज्येष्ठ शिवसैनिक सांगतात की परब हे अत्यंत स्पष्ट वक्ते होते. चुकीच्या गोष्टींना विरोध करणे पण संघटनेत शिस्त राखणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यांनी अनेक वेळा निवडणुकांमध्ये पक्षासाठी जीव ओतून काम केले. मतदारसंघात घराघरात जाऊन प्रचार करणे, बूथ व्यवस्थापन आणि तरुणांना प्रेरित करणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांच्यावर कोकणाची सुद्धा विशेष जबाबदारी प्रत्येक निवडणुकीमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे देत होते. परब यांच्या निधनानंतर शिवसेनेत भावनिक वातावरण आहे. त्यांच्या निष्ठेचा उल्लेख करून अनेक नेते म्हणतात हीच खरी शिवसेनेची ताकद आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय समीकरणांमध्ये त्यांच्या जाण्याने संघटनात्मक पातळीवर पोकळी निर्माण झाली, पण त्यांची विचारनिष्ठा आणि कार्यपद्धती पुढील पिढीसाठी प्रेरणादायी राहील असा व्यक्त केलेला विश्वास होता. परब यांचा प्रवास हा एक सामान्य शिवसैनिकापासून संघटनेतील विश्वासू चेहऱ्यापर्यंतचा होता. त्यांनी पदासाठी कधीच राजकारण केलं नाही तर विचारांसाठी संघर्ष केला. त्यांच्या जाण्याने एक निष्ठावंत, धडाडीचा आणि तळपदार आवाज हरपला आहे, पण त्यांच्या आठवणी आणि कार्याचा वारसा
शिवसेनेच्या प्रत्येक शाखेत मुंबईत जिवंत राहील. विचारांसाठी जगलो आणि विचारांसाठी मरण आलं अशी त्यांची ओळख इतिहासात राहील. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी प्रत्येक सभेत त्यांचं मुंबईतील नाव काढलं होतं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या आमिषालाही न भुललेला कट्टर शिवसैनिक आज हरपला. मुंबईच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात ठसा उमटवणारे, पक्षनिष्ठा आणि विचारांशी तडजोड न करणारे शिवसैनिक परब यांचं दुःखद निधन झाल्यानंतर अनेक शिवसैनिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शिवसेना परिवारावर शोककळा पसरली असून विशेषतः उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याची भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. सध्याचं जे राजकारण चालू आहे त्यामध्ये आमिषाला बळी पडून अनेक जण ज्यांना आमदारकी, खासदारकी, मंत्रिपदं दिली ते सुद्धा उद्धव ठाकरेंना सोडून गेले. मात्र परब यांच्याकडे जी काही संघटनेसाठी अतिशय जी काही महत्त्वाची आंदोलनं झाली होती, ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी 66 पासून ते 80-90च्या दरम्यानसुद्धा अनेक मोठी आंदोलनं केली होती, त्यावेळीसुद्धा 80-90च्या दशकामध्ये परब यांनी अतिशय मोठी कामं ठाकरेंच्या आशीर्वादाने केली होती. तसेच मुंबईत मराठी माणसासाठी जी काही नोकऱ्यांसाठी असेल किंवा उद्योगांसाठी सुद्धा त्यांनी अनेक कोकणी बांधवांना एकत्र करून त्यांनी मोठा पायंडा पाडला होता व प्रत्येक वेळी मराठी माणूस हा उद्योगात पुढे आला पाहिजे यासाठी त्यांनी अनेक वेळा प्रयत्न केले होते. त्याचवेळी त्यांनी स्थानिक लोकाधिकार समितीच्या मार्फतसुद्धा अनेक ठिकाणी मराठी माणसाला नोकरीसाठी मदत केली होती. त्यामुळेच आजच्या निधनाने शिवसैनिकांच्या भावना लक्षात घेता उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा अतिशय मोठा धक्का मानला जातो. परंतु पुढील काळात शिवसेना ही विचारांची फॅक्टरी आहे आणि असे अनेक कट्टर शिवसैनिक पुढे येऊन उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करतील यात काही शंका नाही. त्यामुळेच आता पुढील काळात आदित्य ठाकरे असतील किंवा जे काही तरुण शिवसेनेचे नेते आहेत त्यांच्यासाठी सुद्धा असे ज्येष्ठ शिवसैनिक असतील किंवा इतर जे शिवसैनिक असतील त्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. आणि परब यांच्यासारखे ज्येष्ठ आणि कट्टर शिवसैनिक यांच्यामुळेच खरी शिवसेना टिकून आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आदित्य ठाकरे हे राज्याच्या राजकारणात पुढे जातीलच, परंतु असे जे तरुण शिवसैनिक असतील आणि ज्येष्ठ शिवसैनिक असतील यांचा जर मिलाप त्यांनी करून घेतला तर पुढील काळात शिवसेनेचा भगवा झेंडा मुंबई आणि त्यासहित महाराष्ट्रावर फडकेल यात काही शंका नाही. त्यामुळेच परबांसारखे कट्टर शिवसैनिक कोकणातून मूळ असलेले परंतु मुंबईत मराठी माणसासाठी केलेले शिवसैनिक यांची आठवण नेहमीच मुंबईतील प्रत्येक शिवसेनेच्या शाखेमध्ये राहील यात काही शंका नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरे यांचं हे शिवसेना कुटुंब आणि त्यातील परब हे कट्टर शिवसैनिक म्हणजेच ठाकरे कुटुंबाचे सदस्यच, अशा शिवसैनिकांना आपण सुद्धा आपल्यातर्फे कमेंटमध्ये नक्कीच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.